निसर्गाचं अथांग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो मैल दूर गेलेले भारतीय पर्यटक. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात त्या आनंदाचं रूपांतर आक्रोशात होणार आहे. व्हिएतनाम मधल्या सर्वात प्रसिद्ध ठिकाण असणाऱ्या फू कुक बेटाजवळ एक दुर्घटना घडली, जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट समुद्राच्या मधोमध अचानक उलटली. या भीषण दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला, तर 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. ही घटना नेमकी काय, आनंद साजरा करायला गेलेल्या त्या पर्यटकांवर काळाने कशी झडप घातली, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष वारी. व्हिएतनाम मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू कोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका स्पीड बोटीचा भीषण अपघात झालाय. व्हिएतनामच्या दक्षिणेकडे थायलंडच्या आखातात वसलेलं फू कोक बेट व्हिएतनाम मधील सर्वात मोठं आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ मानलं जातं. पांढऱ्या शुभ्र वाळूचे किनारे, नितळ पाणी आणि चारही बाजूंनी हिरवळ, यामुळे हे बेट जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हे बेट पाहण्यासाठी येतात. याच बेटाजवळ शनिवारी दुपारी एक स्पीडबोट पर्यटकांना घेऊन जात असताना उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं. वेगवेगळ्या वृत्तांनुसार या स्पीड बोटीत एकूण 36 जण प्रवास करत होते. यामध्ये 32 भारतीय पर्यटक आणि 4 स्थानिक क्रू मेंबर्स होते. ही बोट फू कोक जवळील होन मे रुत नोई या बेटावरून परत आयन थोई या आंतरराष्ट्रीय बंदराकडे परत येत होती. किनाऱ्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असताना अचानक ही बोट समुद्रात पलटी झाली आणि त्यातील सगळे प्रवासी पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये 13 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. मृत पर्यटकांमध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यातील रहिवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांना तातडीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय आणि त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. आता हा अपघात नेमका कसा घडला हे जाणून घेऊयात. तर स्थानिक प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्या दिवशी समुद्रात अचानक जोरदार वारं वाहू लागलं आणि उंच लाटा उसळू लागल्या. खराब हवामानाचा फटका या स्पीडबोटीला बसला. काही वृत्तांनुसार समुद्रात प्रवास करत असताना बोटीत तांत्रिक बिघाड झाला, तर काही स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते जोरदार वारे आणि उंच लाटांमुळेच बोट नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या भागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असंही सांगितलं की हवामानाची पूर्वकल्पना असूनही बोट प्रवासासाठी रवाना करण्यात आली होती. यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बोट उलटल्यानंतर आतमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढणं बचाव पथकांसाठी मोठं आव्हान ठरलं. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. याच दुर्घटनेतून सुखरूप वाचलेले एक प्रत्यक्षदर्शी आशिष कुमार यांनी आपला अनुभव सांगताना म्हटलं की बोट समुद्र किनाऱ्यावरून निघाल्यानंतर काही मिनिटातच अचानक एक मोठी लाट आली आणि बोट पूर्णपणे उलटली. सर्वजण फोटो काढण्यात मग्न असताना क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि सगळे पाण्यात फेकले गेले. व्हिएतनाम मधल्या बोटीत कोण कोण होतं, तर मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व पर्यटक एका खासगी मोबाईल कंपनीशी संबंधित होते. कंपनीच्या वार्षिक बैठकीनिमित्तानं हा गट व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेला होता. त्यामुळे सहलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर अचानक ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या लोकांना गमावलं त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करत जखमी पर्यटक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली. तसंच भारतीय दूतावास सतत संपर्कात असून सर्व शक्य ती मदत पुरवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम मधील भारतीय दूतावासाने हो ची मिन सिटी आणि हनोई इथं तातडीने कंट्रोल रूम सुरू केले आहे. बाधित कुटुंबियांना माहिती आणि मदत पुरवली जात आहे. दूतावासाकडून सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत. या दुर्घटनेनंतर व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे व्हिएतनामच्या पर्यटन सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण ही काही व्हिएतनाम मधली पहिलीच दुर्घटना नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हॉलॉंग बे इथं वंडरसी नावाची पर्यटक बोट अचानक आलेल्या वादळात उलटलेली होती, ज्यात तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला होता. ती घटना व्हिएतनामच्या इतिहासातील सर्वात भीषण सागरी दुर्घटनांपैकी एक मानली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानं व्हिएतनाम मधील पर्यटक बोटींच्या सुरक्षा मानकांवर आणि हवामान इशाऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षावर टीका होत आहे. या दुर्घटनेनं आंतरराष्ट्रीय पर्यटनातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
व्हिएतनामचे फू कोक बेट हे भारतीय पर्यटकांसाठी गेल्या काही वर्षात हॉटस्पॉट बनलं आहे. कमीत कमी खर्चात मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे इथे मोठी गर्दी होते, पण वाढत्या गर्दीसोबत पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते का, हा मोठा प्रश्न आहे. अनेकदा स्थानिक टुरिस्ट कंपन्या जास्त नफा कमावण्यासाठी बोटींच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात. तसेच बोटींची नियमित तांत्रिक तपासणी केली जात नाही. या दुर्घटनेतही अचानक झालेला तांत्रिक बिघाड हेच कारण पुढे येत असल्यानं बोटीच्या मेंटेनन्समध्ये गंभीर हलगर्जीपणा झाला होता का, याची चौकशी आता व्हिएतनाम सरकार करत आहे. पर्यटकांना देण्यात आलेली लाईफ जॅकेट्स इंटरनॅशनल स्टँडर्ड्स नुसार योग्य होती का, याची तपासणी सुरू आहे. आता इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय व्हिएतनामलाच भेट का देत आहेत, तर ताज्या आकडेवारीनुसार व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत तब्बल 500% अधिक वाढ झाली आहे. दर महिन्याला हजारो भारतीय कुटुंब, IT प्रोफेशनल्स, तरुण आणि कपल्स व्हिएतनामला पहिली पसंती देत आहेत. भारतीय रुपयाचे मूल्य व्हिएतनामी डॉंगच्या तुलनेत खूप जास्त आहे. एक भारतीय रुपया म्हणजे साधारण 250-300 व्हिएतनामी डॉंग. यामुळे भारतीयांना तिथे अगदी कमी खर्चात 5 स्टार हॉटेल्स आणि आलिशान सोयी सुविधा मिळतात. बजेटमध्ये इंटरनॅशनल टूरसाठी व्हिएतनाम सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. त्यातच मुंबई, दिल्ली, कोची आणि बंगळुरू या मोठ्या शहरांमधून थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झालाय. त्यातच व्हिएतनामच्या दक्षिण भागात असलेलं फू कोक बेट, ज्याला पर्ल आयलंड असं म्हटलं जातं, ते स्कुबा डायव्हिंग आणि स्पीड बोट सफारीसाठी जगप्रसिद्ध आहे. याच बेटावर हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोट उलटल्याची माहिती मिळताच परिसरातील इतर पर्यटक बोटी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि पाण्यात पडलेल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर व्हिएतनामचे सीमारक्षक दल, नौदल, तटरक्षक दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जेट स्कीच्या मदतीने वाचलेल्या प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आलं आणि किनाऱ्यावर उपस्थित लोकांनी जखमींना प्रथमोपचार दिले. सुदैवानं बोटीतील सर्व मृतदेह बचाव पथकांना शोधून काढण्यात यश आलं. फू कोक सारख्या जगप्रसिद्ध सुंदर पर्यटन स्थळी आनंदासाठी गेलेल्या पर्यटकांवर काही क्षणातच ओढवलेलं हे संकट अत्यंत दुःखद आहे. कुटुंबाला सोडून हजारो किलोमीटर दूर गेलेल्या या पर्यटकांचा असा अंत व्हावा, ही घटना मन सुन्न करणारी आहे. सध्या भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांचं प्रशासन बचाव कार्य आणि मदत कार्यात गुंतलं आहे आणि अपघातामागचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.